नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट। मला एक सांगा, तुमचं कधी कोणाशी भांडण झालंय का? आणि भांडण झालं तर ते किती दिवस चाललं आठवतं? आणि ते मिटलं की ते तसंच चालू आहे? तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मी हा प्रश्न तुम्हाला काय विचारतोय। कारण आपलं भांडण होतं त्यावेळेस आपल्याला खूप टेन्शन येतं, आपली मानसिक स्थिती खूप बिघडते, काही करावंसं वाटत नाही। साधं उपाय आपण घरच्या घरी, जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर आपण पहिल्यांदा न्यूक्लिअर फॅमिलीचं एक्झाम्पल बघूया। नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला काय वाटतं? किती उदास असता, काही करावंसं वाटत नाही, काम करावंसं वाटत ना, काही करावंसं वाटत काहीच नाही। फॉर एक्झाम्पल आपल्या कलिग सोबत भांडण झालं ऑफिसमध्ये, तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंदी होता का तुम्ही? खिन्न होता, दुःखी राहता? आपल्या घरात जॉईंट फॅमिली आहे, सासू सोबत भांडण झालंय, कसं वाटतं? खूप आनंद होतो? नाही ना? मग हे भांडणं करताच कशाला? आणि करताच कशाला म्हणजे भांडण हे स्वतःहून कोणी करत नाही, भांडण होतं। आपल्याकडे एक बोल आहे माहितीये का, भांडायला भांडण लागतं। घर म्हटलं ना, आपण आपलं आधीपासून ऐकत आलोय, घर म्हटलं ना की भांडायला भांडण लागणारच। बरोबर, पण ते भांडायला भांडण लागल्यावर ते किती दिवस लावून ठेवायचंय हे आपल्या हाती आहे, नाही का? तर तुमचं भांडण तुम्ही कसं मिटवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्यानंतर आज आपण बघणार आहोत की हे भांडायला भांडण लागून आपलं काय भांडण झालं तर ते कसं मिटवायचं। आपण विचार करू एका उदाहरणातून की एखादी जॉईंट फॅमिली आहे आणि त्या जॉईंट फॅमिलीमध्ये काय झालं ना की नंदा भावजांचं भांडण झालं। म्हणजे नणंद छोटी आहे, जॉब करत आहे, म्हणजे लग्नाला आली आहे म्हणा ना, तर आणि वहिनी पण काय ना की त्याच समवयस्काची आहे, काही दिवस झाले लग्न होऊन आली आहे। आणि समवयस्क म्हटले की त्यांची थोडं असतात, काही इगो पॉइंट्स असतात, मी सुंदर दिसते, काही सुंदर दिसते, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा। सो आपल्याला त्यात जायचं नाहीये, आपल्याला मूळ मुद्दा आपला काय की भांडण कसं मिटवायचं। सो आपण उदाहरणाने बघतोय की त्या दोघींचं काय झालं, भांडण झालं। आता भांडण झाल्यावर मिटवणार कोण? आधी कोण सॉरी बोलणार, आधी कोण मिटवणार? कोणीच सॉरी म्हणायला तयार नाही। आणि ते वाढत गेलं। घरात एकाच राहायचे आहे आणि मग त्या सगळ्याच्या गोष्टींचा भांडण बघा ते दोघीचं, पण त्याचा परिणाम सासूबाईवर पण, त्याचा परिणाम नवऱ्यावर पण। त्याला काय यांचं चाललंय दोघींचं, काय हा एक सोबत जेवायलाही बसत नाही आहे, एकमेकींचं बोलत नाही आहे, सगळेजण गप्पा करायला बसायचं तेव्हा तर राहत नाही आहे, एक राहते तर दुसरी चालली जाते, दुसरी आली की पहिली चालली जाते। काय करावं? सगळं घरच्यांची सुद्धा अगदी डोकं गरगरायला लागतं असं म्हणायला हरकत नाही। आणि असं शीतयुद्ध बोलणार नाही, पण ते शीतयुद्ध सुरू असतं। त्यामुळे होतं काय तुम्हाला सांगते, त्याचे परिणाम काय होतात, त्याचे परिणाम दुसऱ्यावर काय होतं याचा आपण विचार करण्याचा, आपल्यावर काय होतं त्याचा आपण विचार करूया की आपली मानसिक स्थिती ही खराब होते। मग आपण तो राग असतो तो आपल्या मनात तेच ते विचार येत असतात, अरे ही आता अशी वागली, हिने असं केलं, हिने का म्हणून असं केलं, मी काय केलं होतं, मी सगळं केलं होतं, हिने मस्त खाऊन टाकलं, माझ्या मुलाला का बोललीस, एक्सेट्रा। देन तेच ते विचार, आणि त्यातही आपण एका घरात राहतोय, त्यामुळे नजरेवर नजर तर पडणारच, ठीक आहे। दूर असलं, वेगळ्या व्यक्तीशी आपलं भांडण असतं तर आपल्याला तेवढा फरक पडत नाही, पण घरातल्या घरात भांडण झाल्यावर आणि एकाच घरात राहायचं म्हटलं तर समोरासमोर यावंच लागणार। आणि या समोरासमोर येतल्यानंतर परत ते चेहरे दिसले की परत ती चिडचिड वाढणार, डोक्याचा असा भुगा झाल्यासारखं वाटणार। आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना की आपली मानसिक स्थिती जी आहे ती खराब होते, आपण दुःखी राहायला लागतो, आपलं डोकं दुखायला लागतं, आपल्याला भूक लागेनाशी होते, आणि सतत आपल्या मनात तेच ते विचार सुरू असतात। आणि तेच ते विचार आल्यावर ते कधी पॉझिटिव्ह असतात का? नाही, ते मॅक्सिमम टाइम निगेटिव्हच असतात। मग त्यात तिने असं केलं, तिने असं केलं, त्याच्या उणीवा म्हणजे जे काय
ड्रॉबॅक्स आहेत ते जास्तीत जास्त आपल्या डोक्यामध्ये येत असतं. पण हे एवढं करण्याच्या ऐवजी आपण बघूया की ते भांडण कसं मिटवता येईल. आता आपण उदाहरण घेतलं होतं की नणंद आणि भावजाईचं. तर कुणी घ्यायचं एफर्ट्स हे महत्वाचं नाहीये. आपली मानसिक स्थिती आपल्याला कशी चांगली ठेवायची आहे याचा आपण विचार करायचा आणि थोडं शांत व्हायचं. हा आपलं झालंय ना भांडण, थोडी तुतुमय झालीये, पण आपल्या रूम मध्ये गेल्यावर शांत बसायचं, लांब श्वास घ्यायचा. का बरं? लांब श्वास घेतल्याने ना एवढे फायदे होते. लांब श्वास चे फायदे खूप सारे आहेत, असंख्य फायदे आहेत मानसिक हेल्थसाठी आणि शारीरिक हेल्थसाठी. तेव्हा 4-5 लांब श्वास घ्या, डीप ब्रीथ करा आणि शांत व्हा. आणि आठवा की आपलं लग्न झालं तेव्हापासून काय काय आपल्याला आपल्या नंदेने आपल्याला काय काय हेल्प केली आणि ते लिहून ठेवा एका याच्यावर. आणि तिच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला खटकल्या त्या पण लिहून ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पॉझिटिव्ह बघायचं, आपल्याला निगेटिव्ह कडे जायचंय का नाही. 10 गोष्टी निगेटिव्ह असेल ना सोडून द्या. म्हणजे कारण निगेटिव्ह गोष्टीचा आपल्याला फायदा होत नाही, त्याचं नुकसानच होतं. सो पण पॉझिटिव्ह गोष्टीमुळं कुठल्या कुठल्या वेळेस तिने आपल्याला हेल्प केलेली आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण नवीन असताना तिने आपल्याला समजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळत नव्हत्या, आपल्याला इथलं माहीत नव्हतं, इथले रीतिरिवाज वेगळे होते, त्यावेळेस तिने आपल्याला काय सांगितलं, ॲज अ फ्रेंड म्हणून ती आपल्याशी कशी वागली किंवा तिने ॲज अ फ्रेंड म्हणून आपल्यासोबत कसं ट्रीट केलं हे बघा. मान्य आहे की ती फार वाईट असेल, पण 2-3 गोष्टी तर नक्कीच चांगल्या असेल ना, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी असतात. तर ठीक आहे, 10 पैकी 7 गोष्टी वाईट आहे पण 3 गोष्टी चांगल्या आहेत ना, मग आपण त्या 3 गोष्टीचा विचार करायचा आणि आपण स्वतःहून बोलायचं आणि छान स्वतःहून मीठमध्ये छान मस्त एक कडक चहा बनवायचा आणि न्यायचा नंदेच्या रूम मध्ये आणि म्हणायचं की ताई तुमच्यासाठी मी चहा केलाय. तिला पण जरा शॉक बसेल की अरे आत्ताच भांडण झालंय, एवढं भांडण झालंय आणि ही माझ्यासाठी चहा घेऊन आलीये. आणि चहा घेत ती नक्कीच मला आय होप्स ती नाही म्हणणार. आणि जर म्हटलंच की मला नाही घ्यायचं चहा तर तिला शांतपणे बोला की नाही ती आपण घेऊयात, मला चहा मला माहिती आहे तुमचं थोडं, सो तुम्हाला चहा आवडतो आणि माझ्या हातचा चहा मी खूप छान स्पेशली तुमच्यासाठी बनवलेला आहे, सो प्लीज प्लीज ताई चहा घ्या. आणि ती नक्कीच चहा घेईल तुम्ही रिक्वेस्ट केल्यावर. सो आणि त्यावेळेस तिला बोलला की ताई मी खूप विचार केला आपल्यामध्ये जे काही भांडण झालं त्या गोष्टीबद्दल, पण ठीक आहे आपण बहिणी बहिणी म्हणून ते विसरून जाऊया. माझंही थोडं चुकलं, तुमचंही थोडं शब्दाने शब्द वाढत गेला, पण तुम्ही खूप छान मला मदत केलेली आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नसत्या तर मी कसं केलं असतं यासारख्याच तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी किंवा बोलत गेल्यात तर एक आपुलकी दाखवत गेले तर नक्कीच ते भांडण तिथल्या तिथे मिटेल. आणि ती व्यक्ती तिच्याकडून मिटवत नसेल तरी आपण तो प्रयत्न केला आहे या गोष्टीचा सुद्धा आपल्याला आनंद असतो, आपल्याला त्याचं सॅटिस्फिकेशन असं सॅटिस्फाय होतो आपण की माझ्याकडून मी माझा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर समोरच्याचं, कारण आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत, आपण आपल्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते करू शकतो, आपल्याला कसं बिहेव करायचं आहे ते करू शकतो. समोरच्या व्यक्तीला आपण प्रेशराईज करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीची वागणूक आपण चेंज करू शकत नाही. आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो आपल्या वागणुकीतून त्या व्यक्तीची वागणूक चेंज करण्यासाठी. आणि जर समोरची व्यक्ती समजदार असेल नक्कीच ते भांडण तिथे मिटेल. आणि जो काही आपल्याला मानसिक त्रास होतो हे नेहमीची चिडचिड होत आहे, आणि तुम्हाला सांगते की आपलं मानसिक स्वास्थ्य जर बरोबर नसेल ना तर तुमचं शारीरिक स्वास्थ्य हे बिघडणारच 100%. बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की यार माझं ना डोकं दुखतंय, का दुखतंय डोकं याचा कधी विचार केलाय का? सतत विचार करतात, सतत
तू मैमै घरात सुरू असते. त्याच्यामुळे आपलं बरेचदा डोकं अगदी आपल्याला असं भारी भारी वाटायला लागतं. नका करू विचार. जे काही छोटे मोठे भांडणं आहेत, कुणाशी असो, नवऱ्याशी असो, या शेजाऱ्यांशी असो, या मैत्रिणीशी असो, रिलेटिव्ह सोबत असो, या ती चिटकेमध्ये समजून मिटवून टाकायचे. समोरचा एफर्ट्स घेत नाही ना, आपण स्वतः एफर्ट्स घ्यायचे. म्हणजे मला तरी बाबा ते पटत नाही की ते अबोला वगैरे धरून राहणं. त्याने काय होतं ना की आपल्या डोक्यावर एक प्रकारचं प्रेशर येत जातं आणि नको त्या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो. आपल्याला कामं नाही येत का? आपल्याला छान आनंदी जीवन जगायचं आहे. सो भांडणं लवकरात लवकर मिटवा, त्यासाठी स्वतः पुढाकार घ्या, एवढंच मला सांगायचं आहे. आणि हो, प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअर सोबत शेअर करा की जेणेकरून ते सुद्धा आपली भांडणं आपसात चटकेसरशी मिटवतील. तुर्तास धन्यवाद.